सुप्रभात ताई. झाली का झोप? सगळं ठीक आहे ना? पांडू नाही काढते केर काढते. थांब. पांडू रातच्याक तू घरात येलस ना? मी तुका दार लावूक सांगितलंय. नाही दार लावलंय मग पडीत जाऊन झोपलंय. हे दिसले काय तुका? कोण? अरे अण्णा. अण्णा विसरलंय. नीट आठवून बघ. अण्णा पाणी बाव. अरे आता ह्या काय? नाही कंक पाण्यापासून धोकू ना होय ना? अरे मी काय विचारते ता सांग. बघ आठवता का बघ? माई मी पडीत झोपले होते. दार वाजला मग उठले मी. विचारलंय मी कोणा? मग दार उघडलंय बघितलंय कोण नव्हता. खरंच कोण नव्हता. हे होते काय? नाही अण्णा नव्हते. तू दार नीट लावलं होतंस? वय लावलं होतं. खरंच लावलं होतं. ह्याच्या आधी हे घरात इले होते काय? तमाका काय माहित. बरा ता काय तर मी बघतय. तू काढ कचरो काढ. अहो अहो उठतास ना? आहो ऐकताय का? इथे का झोपला? अहो घरात चला. अण्णा चला घरात. ऐकणार नाही माझं? अहो असं काय करतास? नाही का नू? हाय सर कधी येऊन झोपलास तुम्ही? घरात पण कोणाकच कशी जाग नाही इली. रातच्या पांडूक पण काय कळलं नाही. अण्णा नाही कंका पाण्यापासून धोकू ना होय ना? नको अण्णा नको. बावीत नको ढकलू. मुडजू नको. नको अण्णा नको. नको अण्णा. आता हे का काय झाला? ह्या किती असं बडबडता? घरात काय चालला ना काय कळणार नाही. पांडू हाय सर ये. नको ये म्हणताय ना. ये. गेले अण्णा गेले. माका सांग काय झाला हा? ताप विसरलंय. मग हेंका बघून पळतस कित्या? बाव नको मुर्दो नको असं कित्या बडबडतस? नको माई अण्णा बावीत ढकलतील. नको. काल काय झाला काय? विसरलंय. बरं माका सांग माधव गेलो काय? फाटेच्या गाडीन तालुक्यात जायचो होतो अभिरामाक भेटू. माझा भाऊ माका काय माहित. माझा डोक्या फिरला तू काय विचारतय. जा तू कचरो काढ. कचरो काढतोय.
अण्णा काय नाही टाकलेला मी बघितलंय काय नाही टाकल्यानी फसवल्यानी यांनी माका माहिता फसवल्यास ना होय ना काय नाही टाकल्यानी फसवल्यास ना हा माका पण फसवल्यास काय नाही टाकलास माहिती आहे फसवलास ना अण्णांका पण फसवलास काय नाही टाकलास फसवत दार बंद करूची वेळ हा काय तुमच्या डोक्यात काहीतरीच चाललेलं असता दार किती बंद केलंस अहो काय चालला घरात माहितीये काय तुमका तर सकाळी सकाळी काय झाला सकाळी ना काल रातच्याकच झाला रातच्या होय झोपेपर्यंत काय झालं नव्हता नंतर असा काय झाला तुमचे तीर्थरूप काय केलं नाही अण्णांनी काल ना ओसरीवरच झोपले होते एवढ्या थंडीत कोणचा काय आणि कोणचा काय अण्णांका कधी थंडी वाऱ्याचा फरक पडता काय तू काय म्हणतोस ना तर काय मला कळत नाही हो अण्णा काल रातच्याक ना बाहेरच झोपले होते घरात येऊक नाही अगो ह्या काय नवीन हा काय हा झोपले असतील जास्त झाली असत झाली असेल जास्त माका काय करूचा पण काल रातच्या समोरच्या घरात गेले असतले सरिता समोरच्या घरात गेले असते तर थैसर थांबले असते बाहेर किती झोपले असते उगाच मनात काय आणू नको मी काय मनात आणत नाही हो पण जरा विचार करा ते रोज तिच्याकडे जाय होते ते इतके दिवस जाऊचे थांबले असतले मका नाही वाटत गेले असते तुमका कधी काय वाटता एक दिवस सगळ्यांच्या समोर जातील ना तेव्हा कळत पण तेव्हा वेळ गेलेली असत हा बघतास काय आणि ह्या काय बटना कोण लावतला तुमका कायच धड करू जमत नाही कशातच लक्ष घाललाच नाही ना खेत कीच्या बनी तिथे नाचला ग मोर गहिव अरे चोंट्या अहो थांबलास की त्या गावा 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 काय रे कुठे होतास तू 2 दिवस अहो मी काय असणार हा? जरा गावात 2-3 कामं होती ती करीत होते ह्या बघा काढले हे काय पोहे एकान माका दिल्यान म्हटलं आता घराकडे काही नेणार ना म्हणान तुमच्यासाठी घेऊन येले बर दे पोहे करते तुझ्यासाठी नाही नको अहो पेज खाऊन इलंय मी इसवलकरांकडून त्यांची म्हातारी सोडतच नव्हती माका मग तिका जरा गावातले सगळे घडामोडी सांगूचे लागले त्या बदल्या बर बस चहा देते होय तर आता चायक नाही म्हटलंय तर पाप नाही लागूचा माका हा आणि तुला चहा नाही दिला ना तर मला पाप लागेल घे काय रे असं काय बघतोयस काहीतरी फरक पडलेला दिसता हा? माझ्यावर कशाचाच काही फरक पडत नाही नाही नक्की नक्की काहीतरी झालेलं असा हा अरे खरंच काही नाही
इंदू काकी आणि तुमचा परत जमला काय? बोलूक लागली काय इंदू काकी? घे चहा घे, नाहीतर थंड होईल. मी काय विचारताय तुमका? हा, बरं मी काय म्हणते, तू जर बाजारात जाणार असशील तर माझ्यासाठी भाजी आणशील? विषय विषय टाळतास हा तुम्ही. माका काय कळणार नाही काय? हा, कसं आहे चोंट्या, ज्या विषयावरती बोलण्यात काहीच अर्थ नाही तो विषय कशाला चघळायचा? सोड, चहा घे. काहीतरी नक्की मनासारखं झालेला असा. काय म्हणालास? नाही नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. निल्या अण्णा आणखी मागवतोस? तुका अजून वय काय? नको रे बाबा. ए निल्या, काय झालं अण्णा? ऐसर बाटल्या आणून ठेव. ऐसून थयपर्यंत बाटल्यांची रांग लागाक होय. एवढं नाही असत. जेवढे असतील तेवढे ठेव. आणि हे घे. या काय अण्णा? ठेव सगळी उधारी. तुमची ना एवढी उधारी. अरे रघुची असत ना, नेनेची असत ना. हा, निल्या चांगला तितक्या कर जा. बरं. नेने दोस्त असाच तर असो. खराय. अण्णा आज खुश आहे. असाच खुश राहा रे बाबा. मी काय म्हणतो, त्या बंड्याचं कर्ज वसूल व्हायचंय. जरा दत्ताला सांगितलंस तर. माफ केलंय. देऊन टाक जमिनीचं तुकडं. मुद्दा लिहिली ना. हो दे मग. बर ठीक आहे. अण्णा या कागदांवर काही सह्या हव्यात. अर्जंट आहे. ठीक. घे. झाला. हा तुम्ही पीत बसा. मी निघतोय. हो अण्णाच काय रे? मला कळत नाही काय झालंय अण्णाला, पण काहीतरी झालंय एवढं खरं. आपण काय आपला फायदा बघायचा.
सरिता कशी आहेस? बरं वाटतंय ना? परत ह्या घराची पायरी चढूची हिंमत कशी झाली तुझी? अण्णा कुठे? काय काम असं अण्णांकडे? मी काय विचारलं? अण्णा कुठे आहेत? आये आये अहो ऐकलास? सर किती इलास? ताई यावं लागलं, नाही तर तुमचा नकार असताना आले असते का मी? थेस थांब. खबरदार घराचं उमरो ओलांडलंस तर. काय असा तुझा आहे? काय असा वयात मिळणार नाही म्हणून घरात ठेवून हिसकावूक बघतस? काय मिळत नाही? काय हिसकवणार आहे मी ताई? एकदा सांगितलेला कळणार नाही. खबरदार माझ्याशी खायचा नाता जोडलंस तर. बर, मी काही हिसकवायला आलेले नाही, या घरातलं काहीतरी द्यायला आले. अगो तू काय देतलं सांग का? हे अण्णांचा रूम आला. अगदी बरोबर. जे तुझ्याकडे काहीच नाही लो. चालत तर येणार नाही ना, आणि हवेला एवढाही जोर नाही की सुकत घातला आणि माझ्याकडे येऊन पडला. हे तुझ्याकडे इले होते? अगदी बरोबर ताई. बघितलंस सरिता, बायकोच आपल्या नवऱ्याला चांगलं ओळखू शकते. काल रात्री अण्णा आले होते, पण किती विसरभोळे बघा, गळ्यातला रुमाल माझ्याकडेच विसरून गेले. अरे काय आया, एवढा सांगून सुद्धा अण्णा थैसर गेले होते? अगो गेले की हिना फूस लावल्यान. मी काय अण्णांना फूस लावणार? बरं, मी त्यांना फूस लावली जरी तरी एकदाच लावू शकते, सारखं सारखं नाही. म्हणजे याच्या आधी येऊन गेले ना, 3 वेळा येऊन गेले. अय्या, तुम्हाला माहित नाही? मला वाटलं की तुम्हाला माहिती असेल. असंही वाटलं की तुम्हा सगळ्यांची परवानगी घेऊन आले असतील, पण तुम्हाला तर काहीच कल्पना नाही. अण्णा, आलात तुम्ही? बरं झालं आलात. तुमचा रुमाल माझ्याकडे विसरला होता. हे काय अण्णा, असं कसं विसरलात? चलात. अण्णा, श्रीखंडपुरीचा बेत केलाय मी तुमच्यासाठी, येताय ना? ते खयव येऊचे नाही. घराकडे आले तर तुमचं नशीब. आता नशिबाने पण तुमच्याकडे पाठ फिरवली.